म्हणूनच सातत्याने अनेक लोक बोलतात की या देशाच्या संसदीय लोकशाही संकटात जाईल असं चित्र दिसतंय. आणि ते मी मानतो असं नाही. हेगडे नावाचे एक मंत्री, केंद्र सरकारचे मंत्री, बंगलोरचे, त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या पद्धतीनं मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे, घटना बदलली पाहिजे. ज्योती मिर्झा नावाचा खासदार राजस्थानमध्ये भाजपच्या जाहीरपणानं मागणी करतात की या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या. उत्तर प्रदेशमध्ये लल्लू सिंह नावाचा भाजपचा खासदार आहे, जाहीरपणानं सांगतात की मोदींच्या हात बळकट करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशासाठी करून ठेवलं आणि ते म्हणजे संविधान. तुम्ही देशाच्या आजूबाजूची स्थिती बघा. पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं की तिथे एकदा लष्करशाही होती, श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती, बांगलादेशमध्ये लष्करशाही होती, नेपाळमध्ये हुकुमशाही होती. भारताच्या आजूबाजूला कधीकधी आपण ही हुकुमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची नसेल तर हे संविधान मजबूत केलं पाहिजे. त्या संविधानावर कुणी हात ठेवत असेल, कुणी धक्का देत असेल, त्याचा बदलाव करण्याचा विचार करत असेल तर या देशाचं प्रचंड नुकसान होईल. आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर संविधानाला आज या राजवटीच्याकडून एक संकट येण्याची शक्यता आहे. त्याची नोंद घेऊन आपण त्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं बाजूला ठेवणं हे काम उद्याच्या निवडणूक करायचे आणि ते करण्याच्यासाठी एकत्र यायचं काम केलं. काही लोक मला विचारतात तुम्ही सगळे एकत्र, तुम्ही यापूर्वी एकमेकाच्या विरुद्ध लढलो? म्हणजे हो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचाराने अनेक वर्षापासून काम करतो. आम्हा सगळ्यांची विचारधारा ही गांधी नेहरूंची विचारधारा आणि त्या विचारधारेने आम्ही काम करतो. लोक विचारतात शिवसेनेचं काय? शिवसेनेचं वैशिष्ट्य हे की या देशावर कुठलीही समस्या निर्माण झाली तर या शिवसेनेच्या नेतृत्वानं पहिल्यांदा देशाचा विचार केला. मला आठवतं 1977 साली सगळ्या देशामध्ये सगळे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षाची टीका टिप्पणी करत होते, इंदिरा गांधींच्या हल्ले करत होते. एकच नेता त्यावेळी उभा राहिला आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की हा देश पुढे न्यायचा असेल, या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशाच्या समस्या कमी करायच्या असतील ते इंदिरा गांधी या करू शकतात. आणि म्हणून इंदिरा गांधींना जाहीरपणानं समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आज तीच अवस्था आहे आणि मला आनंद आहे की आम्हा दोघांच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उद्धवजी आणि त्यांचा सैनिक ठिकठिकाणी उभा राहिले. मी